नमो आदेश. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आज आलो आहे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये. अगदी ऐतिहासिक शहर आहे आणि आज आपण दर्शन घेणार आहोत श्रीमंत शीतलनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीचे. अगदी ऐतिहासिक देवालय आहे. श्रीमंत शीतलनाथ महाराज यांचं संजीवन समाधी मंदिर आहे. त्याचबरोबर इथे ज्या वेगवेगळ्या समाधी आहेत त्यांचं सुद्धा दर्शन घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया. अगदी ऐतिहासिक स्थान आहे, ऐतिहासिक मठ आहे. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण येऊन पोहोचलो आहोत श्री शीतलनाथ महाराज मठाकडे. आपण आहोत ऐतिहासिक अशा चोपडा शहरामध्ये आणि श्री शीतलनाथ महाराज यांचा मठाकडे आलो आहोत. इथे काही पुरातन समाधी स्थाने सुद्धा आहेत जे मठाकडे जातानाच तुम्हाला दिसणार. अगदी लांबपर्यंत आहे. आधी मी तुम्हाला पटकन बाहेरचं सगळं दाखवतो आणि मग आपण शीतलनाथ महाराजांचा समाधी स्थानाचं सुद्धा दर्शन घेऊयात. अच्छा, या भागातही येताना मी हे स्थान पाहिलं होतं. हे शीतलनाथ महाराजांचंच मठ आहे. हे बघा, पूर्ण ऐतिहासिक असे मंदिरं आणि स्थानं इकडे आहेत. हे गेट तर त्या भागातनंही दिसतं. अगदी सुंदर असं छोटे छोटे मंदिरं आहेत आणि हे समाधी मंदिर आहे. नमस्कार करा. याच्यावर स्व गुरु द्र आहे का नाथ महाराज म्हणून लिहिलं आहे. नमस्कार करा. श्री शीतलनाथ महाराज हे नाथपंथामधलंच महाराज आहेत. इथे बऱ्याच अशा सुंदर अशा आणि ऐतिहासिक अशा समाधी स्थानं हे सुद्धा एक आहे. नमस्कार करा, दर्शन घ्या. तर इथे सगळे छोटे छोटे समाधी स्थान आहे. हे गेट मी तुम्हाला बाहेरनं दाखवतो. आपण श्री शीतलनाथ महाराजांच्या मठाकडे आहोत. याही भागातनं तुम्हाला इकडे जाता येतं. हे बघा, ऐतिहासिक आहे अगदी. आणि इथे मग बऱ्याच समाध्या आहेत. पण ना गुरुजींकडून थोडी माहिती जाणून घेऊयात. नमस्कार. हे बघा, इथे बरेच समाधी स्थान आहे. तर सर्वांना इथनं वंदन करा, नमस्कार करा. तर इथे बऱ्याच समाध्या आहेत, समाधी स्थानं आहेत. आता आपण आज जाऊयात. ओम नमो आदेश. आदेश श्रीमंत शीतलनाथ महाराज मठ. चला. चोपडा शहरातील सगळ्यात पुरातन स्थान आहे हे. खूप जुना मठ आहे. शीतलनाथ महाराजांचा एक फोटो आहे, त्यांचं स्थानही आहे समोरच. नमस्कार करा. हे बघा, शीतलनाथ महाराजांचं पेंटिंग आहे हे आणि इथे त्यांचं समाधी स्थान आहे. नमस्कार करूयात. हे आहे त्यांची प्रतिमा. श्री शीतलनाथ महाराज. दर्शन घ्या, वंदन करा. हे बघा, आणि इथे समाधी स्थान. इथे सुद्धा. तर इथे श्री शीतलनाथ महाराजांचं संजीवन समाधी स्थान आहे. दर्शन घ्या. आणि इथे महाराजांची प्रतिमा आहे. अगदी सुंदर प्रतिमा आहे. बघा, जणू काही महाराज स्वतः इथे आहे असा भास होतो इथे आल्यावर. आणि इथे पुजारी, इथल्या देवालयाचे जे पुजारी होते पुरातन काळातली, त्यांच्या समाधी आहेत.
तर हे असं अगदी सुंदरसं ऐतिहासिक असं स्थान आहे. चोपडा शहरातलं सगळ्यात पुरातन मठ आहे हा. वंदन करा. जय श्री शीतलनाथ महाराज. चला बाहेर जाऊयात, थोडी आपण माहितीसुद्धा घेऊया. तर इथे फार एक जुना फोटो आहे ज्यात शीतलनाथ महाराज आहेत आणि मुस्तफा बाबा आहेत, जे इथले पीर आहेत आणि शीतलनाथ महाराज इथले महाराज आहेत. त्यांच्या या दोघांच्याही नावाने खरं तर हे चोपडा शहर ओळखलं जातं. आणि हे बघा, खरं तर या शहराची अशी वेगळीही ओळख ही आहे, म्हणजे सैलानी बाबांचे गुरुसुद्धा याच चोपडा शहरातून खैरुद्दीन बाबांकडून येतात. मी तिथूनच आलो आहे आणि हे अगदी सुंदर स्थान, त्या ठिकाणहूनच मला इथली ही माहिती मिळाली आणि म्हटलं आपण हे जागा आधी पाहूयात. हे बघा, गजानन महाराजांचा फोटो आहे, त्यानंतर इथे श्री संत योगीजी महाराज आहेत आणि इतर जे महान संत आहेत त्यांचे सगळ्यांचे फोटो आहे. काणिफनाथ महाराजांचा एक खूप सुंदर मढीचा त्यांचा फोटो आहे. श्री ब्रह्मचैतन्य काणिफनाथ महाराज. आणि हा फोटो तर इथला अस्सल फोटो आहे ना, सुंदर. त्यात काही लिहिलं आहे, काही माहिती आहे तुम्हाला त्या फोटोबद्दल, या फोटोबद्दल? नाही. इथे कोणकोणते, तुमचं काय नाव गुरुजी? काशीनाथ नाथबा. अच्छा, गुरुजी इथे काय उत्सव साजरे केले जातात? इथे भंडारा होतो माव महिन्यामध्ये. भंडारा होतो आणि केव्हा होतो? शुद्ध तेरसला. आणि किती दिवसांचा उत्सव असतो? उत्सव 1 वर्षानंतर. नाही, किती दिवसांसाठी उत्सव असतो? 7 दिवसाचा उत्सव असतो. काय काय होतं त्यामध्ये? कीर्तन, भजन, हां, हे सगळं तिकडे मोठी यात्रा सारखी राहते. पालखी राहते. पालखी. अरे वा, सुंदर. आणि आता झालाय की येणार आहे? झाला. केव्हा असतो? 10 मार्चला. 10 फेब्रुवारीला असतो. 10 फेब्रुवारीला. ओके. प्रत्येक वर्षी असतो? दरवर्षी. बरं, ठीक आहे. तर तू मोबाईल नंबर द्या, आम्ही तुम्हाला. हां, ठीक आहे. आणि ना इथे शीतलनाथ महाराजांची आरती आहे आणि त्यात थोडी माहिती मिळेल आपल्याला. ही आरती बघा किती सुंदर आहे. आरती शीतलनाथ योगीराजा समर्था, जोडुनी कर दोन्ही चरणी ठेवी तो माथा. आरती शीतलनाथा, दीप धूप आरती नित्य होती 2 वेळा. मुखाने नाम गाती, हर्ष वाजती टाळी. आरती शीतलनाथा, शेले शिंगी पुंगे गडा, कपाडी शेंदुराचा टिळा. मुद्राभार शोभा देती, नाथ भूषती भाळा. आरती शीतलनाथा. एके दिवशी नवल झाले, फकीर वाघावर आले. मुस्तफा त्यांचे हाती, काळा नाग डोले. आरती शीतलनाथा. चमत्कार पाहुणी मग ताथी काय केले. चलना दिवार माये, हमे तो साधू भोले भाले. आरती शीतलनाथा. हाती होते दातवण, त्यांनी खोचवून दिले. अद्याप खूण आहे, निंब डोळ्यात पोहे. कृष्ण कुपे तोताराम, वंदी सद्गुरू वाहे. आरती शीतलनाथा. हे तर इथे अगदी सुंदर असं शीतलनाथ महाराजांची आरती आहे, ज्याच्यावर मुस्तफा बाबा जेव्हा वाघावर आले होते, त्यांच्या हातात काळा नाग होता, त्याबद्दलही त्यांच्या आरतीमध्येही उल्लेख आहे. आणि मग तेव्हा बाबांनी सुद्धा एक भिंत चालवली, म्हणजे असं सांगितलं जातं. म्हणजे या फोटोमध्येही तसंच आहे. पहा, इथे मुस्तफा बाबा जे आहेत इथले, खरं तर या गावाचं जुन्या काळातलं नाव पण मुस्तफा बाबा. हां, नाही, मुस्तफा बाबांच्या नावाने गावांचं नाव पण होतं ना वाटतं, है ना? तर मग त्यांच्या नावाने असं मी सांगतो आहे. तर मुस्तफा हां, तर मग ते नाग घेऊन आले आणि मग बाबांनी भिंतसुद्धा चालवली. म्हणजे हा काय लिहिलं काय आहे पहा. चमत्कार पाहुणी मग ताथी काय केले. चलना दिवार माये, हम तो साधू भोले भाले, असं बाबांनी म्हटलं. हाती होते दातवण, त्यांनी खोचवून दिले. अद्याप खूण आहे, निंब डोळ्यात पाहे. निंब डोळ्याने कृष्ण कृपे तोताराम, वंदे सद्गुरू आहे. च्या आरतीमध्ये तसं लिहिलेलं आहे. तर हे सगळे चमत्कार श्री शीतलनाथ बाबांचे इथे फोटोच्या रूपामध्ये दाखवले आहे. त्यांना वंदन करा, नमस्कार करा.
मस्त बाबांनाही नमस्कार करा. शीतलनाथ महाराजांचा एक खूपच सुंदर असं पेंटिंग आहे जे इथे दाखवली आहे, त्यांनी काढली बघा, मोतीलाल आर्ट म्हणून आहे. आणि हे बघा किती ना सुंदर, नमस्कार करा. इथे आरती आहे जे तुम्ही पाहू शकता. हे बघा यातही लिहिलं आहे. इथे आणखी कशाचं मंदिर आहे? बहिरम बाबा. ओ काळा भैरवच, काळं भैरव. आपल्या अमरावतीमध्ये तिकडे भैरम बाबांचं खूप मोठं क्षेत्र आहे, कारंजा भैरम वास आपण म्हणतो. इथे श्री काळ भैरवाष्टक स्तोत्र लिहिलं आहे, आरती आहे. नमस्कार करा. दिवा लावला इथं. या स्थानाला नमस्कार करा. खूपच सुंदर. हा खरं तर इतिहास आहे या चोपडा शहराचा, जो या स्थानांशी जोडला गेला आहे. अगदी सुंदर असं स्थान आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा इकडे नक्की या. श्री शीतलनाथ महाराजांचं संजीवन समाधी स्थानाचे दर्शन घ्या. मला खात्री आहे तुम्हाला हे स्थान नक्की दर्शन घ्यायला, पाहायला, जाणून घ्यायला आवडतील. हे ते सगळं स्थान आहे. नमस्कार करा. चला, आपण श्रीमंत शीतलनाथ महाराजांचं दर्शन घेतलं. श्री शीतलनाथ महाराजांचं संजीवन समाधी स्थान अगदी ऐतिहासिक असं आपण त्याचं दर्शन घेतलं. हा बाहेरचा परिसर आहे, अगदी सुंदरच आहे या देवालयाचा, या मठाचा. इथे यज्ञकुंड आहे आणि त्याच्याच बाजूला इकडे सगळ्याचे समाधीस्थान आहे. गुरुजी ह्या सगळ्या समाध्या पण पुजारींच्याच आहे, म्हणजे हे बघ पुजारी के असणार त्यांच्या सगळ्यांच्या. हां, ह्या सेवेकरी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या. ह्या तिकडेही आहे अगदी. आणि ना अगदी ऐतिहासिक असं हे स्थान आहे. झाडं आहे सुंदरशी भरपूर असे. त्या भागातल्या गेटमधूनच आपण आलो, पण याला दोन्ही ठिकाणून गेट आहे. आणि हे पुरातन असं स्थान आहे. हॅलो. हे बघा या सगळ्या समाध्या. तर श्री शीतलनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिराच्या जवळ या मठामध्ये अनेक ऐतिहासिक अशा समाध्या आहेत. पण आता हे कोणाच्या आहेत, म्हणजे हे एवढं तरी माहिती आहे की पुजारींच्याच आहेत इथल्या, पण त्यांची नावं आपल्याला नाही माहिती होऊ शकत. आणि हे सगळे नाथ संप्रदायामधूनच येतात. श्री शीतलनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील सिद्धपुरुष आहेत, महाराज आहेत. आम्ही जातो आहोत श्री शीतलनाथ महाराज संजीवन समाधी स्थानाच्या वरच्या भागामध्ये. हा कळस तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा, हा आहे श्री शीतलनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिराचा कळस. सुंदर ना. दक्षिणात्य पद्धतीचा हा कळस आहे. इथे महाराजांनी किती हे चालवली होती? 5 कदम भिंत. 5 कदम भिंत. 5 पावलं भिंत चालवली होती. 5 कदम असं म्हणतात त्याला. तर ते हे स्थान आहे जे आम्ही आज पाहतो आहोत, दर्शन घेतलं आहे. आणि हे सगळं चोपडा शहर आहे ऐतिहासिक असं. हे काय घड्याळ वगैरे आहे का? नाही, टॉवर आहे. टॉवर. इकडे समोर महादेव मंदिर सुद्धा आहे. मारुती मंदिर. देवालयाची बांधणी पाहिली ना या संजीवन समाधी मंदिराची, तर दक्षिणात्य पद्धतीचं बांधकाम आहे. वर अगदी सुंदरसा कळस आहे. तर सूर्य थोडं विरुद्ध दिशेला आहे त्यामुळे चमकतो आहे सगळं, पण अगदी सुंदर असा कळस आहे याच्यावर, या देवालयावर श्री शीतलनाथ महाराजांच्या. हां, कदाचित तिकडून थोडंसं दिसेल आपल्याला. हे बघा, इथनं ते दिसतं. इथे बघा खूपच सुंदर कळस आहे तो. त्याच्यावर अगदी सुंदर असे भगवे ध्वज लावले आहेत. हे असं काहीचं बाहेरनं दिसतं. या कधी वेळ मिळाला तर इकडे. आणि हे बघा केवढं मोठं वृक्ष आहे. हे निंबाचं झाड आहे. निंबाचं एवढं अगदी भव्य आहे. खूप मोठे झाड आहेत ना
हेच झाड किती मोठं आहे, अगदी ऐतिहासिक असं झाड आहे. चला दर्शन झालं आहे आता आपलं, आपण निघूयात. आणि इथनं मला जायचं आहे भुसावळ आणि भुसावळ मधून मग खामगावलाही निघायचं आहे. चोपडा शहरात कधी आलात तर इकडे श्रीमंत शीतलनाथ महाराज मठामध्ये नक्की या. धन्यवाद गुरुजी. तर आपण अगदी ऐतिहासिक अशा श्री शीतलनाथ महाराजांच्या संजीवन समाधी स्थानाचे दर्शन घेतले, समाधी मंदिराचे दर्शन घेतले, थोडी माहितीसुद्धा जाणून घेतली. अगदी ऐतिहासिक असं हे सुंदरसं मंदिर, ऐतिहासिक असं मठ आहे. मला खात्री आहे जेव्हा तुम्ही इकडे चोपडा शहरामध्ये याल तेव्हा या ठिकाणी नक्की याल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. ओम नमो आदेश. श्री शीतलनाथ महाराज देवालयाचं प्रवेशद्वारावर इकडे काही एक शिलालेख आहे, हे बघा. त्यावर काही मजकूर आहे आणि इथे सुद्धा तो आहे. जाता जाता पटकन मुस्तफा बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊयात. या भागात समोर सैलानी बाबांचे गुरु हजरत खैरुद्दीन मुजर्रद रहमतुल्लाह अलैह यांचं समाधीस्थान आहे. आणि अगदी त्याच्याकडे जातानाच पीर मुस्तफा बाबा आहेत. पीर मुस्तफा अर्थात मुस्तफा बाबा जे आहेत त्यांच्या नावानेच हे चोपडा शहर पूर्वी मुस्तफाबाद म्हणून ओळखले जाईल. तर त्यांचं समाधीस्थान आहे. नमस्कार करा. त्याच जवळच हे सुद्धा समाधीस्थान आहे. नमस्कार करा. चला तर निघूया आता. हे खूपच सुंदर समाधीस्थान आहे. लाकडी हे आहे याच्यावर. चला.